स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन चॅनलवरती। याचे नाव आहे VVS रेसिपीज। आज आपण करणार आहोत सोयाबीन वड्यांची भुर्जी। त्यासाठी आपण ह्या सोयाबीनच्या वड्या उकडून घेतलेल्या आहे पाण्यामध्ये। आता आपण यामध्ये टाकायसाठी 2 टमाटर आणि 2 कांदे मोठे मोठे कापून घेणार आहोत। आपला टमाटर आणि कांदा कापून झालेला आहे फोडणीसाठी। आपल्याला हे सोयाबीन वड्या उकडून घेतलेल्या आहेत। आता ह्या पिळून घ्यायच्या आहेत छान आणि मिक्सरला थोड्या बारीक करून घ्यायच्या आहे, कारण सोयाबीनची भुर्जी करायची आपल्याला, भाजी नाही करायची आहे। आपण हे सोयाबीनच्या वड्या ह्या मिक्सरमधून छान बारीक करून घेतलेल्या आहेत। आता आपल्याला याची फोडणी करून घ्यायची आहे। आपण भाजीसाठी आता तेल गरम करायला ठेवले आहे। त्यात मोहरी घालून घेतलेली आहे 2 चमचे। ते तडतडली पाहिजे तोपर्यंत गरम करून घ्यायचे आहे। आणि तुम्ही आपल्या VVS रेसिपीजला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि शेअर करा। आपल्या रेसिपीज एकदम साध्या आणि सोप्या असतात, त्यामुळे प्रत्येकाला ह्या करता येतात। मोहरी छान तडतडली आहे, त्यात आता आपण 1 चमचा हळद घालून घेणार आहोत। त्यामध्ये कांदा टोमॅटो बारीक कापलेला आपण घालून घेणार आहोत। आता आपल्याला कांदा टोमॅटो त्याच्यासोबत कोथिंबीर भरपूर प्रमाणात घालायची आहे। हे भाजीला खूप छान टेस्ट येते। त्यामुळे आपला आता कांदा लालसर झालेला आहे, त्यामध्ये आपण मीठ घालून घेणार आहोत। मीठ घातल्यानंतर लाल तिखट 4 चमचे घालून घेणार आहोत। आपल्याला हे छान पेस्ट मिक्स करून घ्यायचे आहे। नंतर यामध्ये सोयाबीनच्या वड्या आपण ज्या मिक्सरमधून बारीक केलेल्या आहेत त्या टाकून घ्यायच्या आहेत। ह्या सुद्धा छान मिक्स करून घ्यायच्या आहे। बघा आपली भाजी किती छान दिसत आहे। ही खायला पण तेवढीच टेस्टी आणि छान लागते। याला एक वाफ काढून घ्यायची आणि गॅस बंद करायचा आहे।